मला थेट काही सुचवायचे नाही, परंतु त्यांनीच बानूला असं वचन दिलं होतं की पंधरवड्यातून 2दा ते तिला भेटायला जातील म्हणून. पण बानू जेजुरीतच नाही म्हटल्यावर त्या वचनाचा प्रश्नच उद्भवत नाही. नारायण नारायण, मी आपली शक्यता वर्तवली. मला काय म्हणायचे आहे हे आपल्या ध्यानात आले असेलच. येतो मी. नारायण नारायण. नक्की नारद मुनींना काय म्हणायचं आहे? ते असं का म्हणाले असतील? प्रधानजी, मुनीवर आतापर्यंत येणं अपेक्षित होतं. ते इथे येण्याऐवजी श्री म्हाळसा देवींच्या कक्षात का गेले ठाऊक नाही. येतील ते, मात्र मुनीवर कोणत्या वेळी काय करतील सांगता येत नाही. कोणतीही पूर्वसूचना न देता ते काहीतरी करून मोकळे होतातच. नारायण नारायण. मुनीवर, आसन ग्रहण करावे. नारायण नारायण. समोर प्रत्यक्ष श्री विष्णू आणि श्री महेश उभे असताना मी आसन कसे ग्रहण करावे देवा? बर, मला सांगा, आपण इथं येणं अपेक्षित असताना थेट श्री म्हाळसा देवींच्या कक्षात का गेलात? सारीपाटाची घटना घडल्यानंतर देवींची भेट झाली नव्हती, म्हणून त्यांना भेटलो. नवीन कार्य सोपवायचं आहे. नारायण नारायण. मुनीवर, मी याआधी सांगितलं आहे की बानूने आता माझी भक्ती करणं थांबवावं. परंतु देवा, हे कसे शक्य आहे? बानू जिवंत आहे ती या भक्तीवरच. मुनीवर, आधी ऐकून तर घ्या. हो प्रभू, परंतु देवा, आपण बानूसाठी काहीतरी करावे. एक गुरु म्हणून तिच्या समोर कसे जायचे हा मला प्रश्न पडतो. मुनीवर, बानूवर मी प्रसन्न आहे. सारीपाटाच्या खेळात बानूला पराभव पत्करून चंदनपुरीला जाणे आवश्यक होते. महत्वाचं म्हणजे बानूला तिच्या मूळ स्वरूपाची ओळख करून देणे आवश्यक आहे, आणि त्यासाठी तिला आदिशक्तीची उपासना करावी लागेल. नारायण नारायण. अद्भुत. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. म्हणजे श्री म्हाळसा देवींचे मनही पालटेल आणि बानूला ती जयाद्री असल्याची ओळखही पटेल. अगदी योग्य बोललात मुनीवर. परंतु मला नेमके काय कार्य करायचे आहे? मुनीवर, मी तुम्हाला आदिशक्तीची गुप्त उपासना सांगेन. ती तुम्ही बानूला द्यावी. नारायण नारायण. हे कार्य मी करेनच देवा. परंतु देवा, आख्यानाचे काय? जे कार्य हाती घेतले होते तेही पूर्ण करणे आवश्यक आहे. मुनीवर, गडावर पुन्हा आख्यान होईल. परंतु देवा, आख्यानाचा नियम असा ठरवला होता की श्री म्हाळसा देवी आणि बानू या दोघीही असतील तरच आख्यान होऊ शकेल. परंतु देवा, बानूच नसेल तर हे आख्यान कसे होईल?